नमस्कार श्रोत्यो, मी डॉक्टर आकांक्षा घुगरे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करते. श्रोत्यो, आपण अस्थमाविषयी माहिती करून घेत होतो. अस्थमा नेमका कसा होतो, त्याची कारणं नेमकी काय असतात, अस्थमाच्या ज्यावेळेला अटॅक येतो त्यावेळेला नेमके काय बदल शरीरामध्ये होत असतात, हे सर्व आपण जाणून घेतले होते. आता या अस्थमाची लक्षणं नेमकी काय असतात आणि ह्या अस्थमावरती होमिओपॅथिक इलाज आहे का, असेल तर तो कशा प्रकारे केला जातो, हे सर्व आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया की अस्थमाची लक्षणं नेमकी काय असतात. अस्थमाची लक्षणं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं लक्षण म्हणजे खोकला. हा खोकला सकाळी किंवा रात्री जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला भेटतो. त्याचबरोबर हा जो खोकला असतो हा कंटिन्यू आणि वारंवार होणारा खोकला असतो. हा इतका जास्त असतो की पेशंटला काही काळानंतर छातीत दुखायला लागतं. याचबरोबर धाप लागणे किंवा दम लागण्यासारखं लक्षण देखील आपल्याला पाहायला भेटतो. पेशंट ज्यावेळेला चालतो किंवा जिना चढतो त्यावेळेला देखील पेशंटला धाप लागलेली किंवा दम लागलेली आपल्याला पाहायला भेटतो. असा अस्थमाचा पेशंट ज्या वेळेला डॉक्टरकडे येतो त्यावेळेला ज्यावेळेला डॉक्टर त्यांना स्टेटोस्कोप लावून चेक करतात त्यावेळेला छातीतनं शिटी वाजल्यासारखा आवाज येतो, ज्याला विझिंग साऊंड असं देखील म्हटलं जातं. त्याचबरोबर पेशंट जेव्हा रात्री झोपतो त्यावेळेला देखील त्याच्या छातीतनं घरघर असा आवाज येतो. त्याचबरोबर जे काही सीझनल चेंजेस असतात, म्हणजे उन्हाळा संपून ज्यावेळेला पावसाळा सुरू होतो किंवा पावसाळा संपून हिवाळा सुरू होतो, हे जे काही सीझनमध्ये चेंज होत असतात यावेळेला पेशंटला जे मी काही तुम्हाला सिम्प्टम्स सांगितले ह्यांचं प्रमाण वाढलेलं आपल्याला पाहायला भेटतं. श्रोत्यो, ही होती लक्षणं. आता होमिओपॅथीमध्ये अस्थमाला कशा प्रकारे ट्रीट केलं जातं हे आपण जाणून घेऊया. श्रोत्यो, होमिओपॅथीची औषधं देखील आपण जाणून घेणार आहोत, परंतु ते जाणून घेण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट ची आठवण करून देईल की होमिओपॅथीमध्ये ज्यावेळेला डॉक्टरकडे पेशंट येतो त्यावेळेला त्याची पूर्ण केस हिस्ट्री घेतली जाते, म्हणजे त्याची व्हर्टिकल हिस्ट्री आणि त्याची हॉरिझॉन्टल हिस्ट्री. तो आजार पेशंटला का झाला, कशा प्रकारे झाला, त्या आजाराची डेव्हलपमेंट कशी झाली, त्या आजाराची प्रोग्रेशन कशी झाली, हे सर्व पहिल्यांदा विचारात घेतलं जातं आणि त्यानुसार त्या पेशंटची कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन ही ठरवून त्या पेशंटला दिली जात असते. परंतु काही कॉमन मेडिसिन्स आहेत ज्या मी देखील प्रॅक्टिसमध्ये अनुभवल्यात की अस्थमामध्ये खूप गुणकारी ठरलेल्या पाहायला भेटल्यात. ह्या अशा मेडिसिन्सविषयी आज मी आपल्याला थोडक्यात माहिती सांगणार आहे. सगळ्यात पहिली मेडिसिन आहे ती म्हणजे आर्सेनिकम अल्बम. आता ही जी आर्सेनिकम अल्बम आहे ही कोणाला दिली जाते, तर ज्या लोकांना खूप जास्त प्रमाणामध्ये सफोकेशन होतं, श्वास घ्यायला त्रास होतो, हा त्रास रात्री 12 ते 2च्या दरम्यान खूप जास्त प्रमाणात असतो. हा त्रास इतका जास्त असतो की पेशंट झोपेतनं उठून बसतो. अशा लोकांना आर्सेनिकम अल्बम खूप चांगल्या प्रकारे मदत करतो. दुसरी मेडिसिन आहे ती म्हणजे इपिकॅक्युनम. इपिकॅक्युनम ज्यांच्यामध्ये खोकल्याचं प्रमाण हे खूप जास्त असतो. हा खोकला इतका जास्त प्रमाणात असतो की पेशंटमध्ये ऑक्सिजनची इम्पेअरमेंट पाहायला भेटते, ऑक्सिजनची कमतरता पाहायला भेटते आणि पेशंटचा चेहरा निळा पडतो. त्याचबरोबर पेशंटला वास समजत नाही किंवा पेशंटचं नाक बंद असतं. अशा पेशंटना इपिकॅक्युनम खूप चांगल्या प्रकारे मदत करतो. पुढची मेडिसिन आहे ती म्हणजे स्पॉन्जियाटोस्ट्रा. ज्या लोकांना कोरडा खोकला असतो किंवा घसा आणि छातीमध्ये ज्यांना कोरडेपणा जाणवतो अशा लोकांना स्पॉन्जिया खूप चांगल्या प्रकारे मदत करतो. त्याचबरोबर पुढची मेडिसिन आहे ती म्हणजे नॅट्रम सल्फ. ज्यांना श्वास घ्यायला त्रास होतो किंवा सकाळच्या वेळेला ज्यांना कफ जास्त प्रमाणामध्ये कफाचं प्रमाण हे आपल्याला पाहायला भेटतो आणि या कफाचा रंग हा पिवळा असतो, अशा लोकांना नॅट्रम सल्फ खूप चांगल्या प्रकारे मदत करते. त्याचबरोबर पुढची मेडिसिन आहे ती म्हणजे नक्सवोमिका. नक्सवोमिका ही बऱ्याच आजारांमध्ये वापरली जाणारी मेडिसिन आहे. ज्यांना संध्याकाळी किंवा रात्री जास्त प्रमाणामध्ये खोकल्याचा किंवा अस्थमाच्या दुसऱ्या कुठल्याही सिम्प्टम्सचा त्रास होत असतो, ज्यांना श्वास घ्यायला त्रास होतो, अशा लोकांना नक्सवोमिका हे वापरलं जात असतं. ह्या मेडिसिन्सबरोबरच काही इतरही मेडिसिन्स वापरले जातात, म्हणजे ज्यांना मदर टिंक्चर्स म्हणतो. ह्याविषयी देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया. पहिलं मदर टिंक्चर आहे ते म्हणजे ब्लॅटा ओरिएंटालिस मदर टिंक्चर. ज्या लोकांना पिवळा पस सारखा कफ पडतो आणि हा कफ इतका जास्त असतो की त्यांना तो कफ बाहेर काढायला त्रास होत असतो, अशा लोकांमध्ये ब्लॅटा ओरिएंटालिस वापरलं जातं. हे जे ब्लॅटा ओरिएंटालिस असतं हे कफ पातळ करण्याचं आणि श्वसनमार्ग मोकळा करण्याचं काम करताना आपल्याला पाहायला भेटतो. त्यानंतर ह्या मदर टिंक्चरबरोबरच ॲस्पिडोस्पर्मा नावाचं देखील एक मदर टिंक्चर असतं, हे देखील वापरलं जातं. ज्यांना एक्सरसाइज केल्यानंतर त्रास होतो अशा लोकांमध्ये हे ॲस्पिडोस्पर्माचं मदर टिंक्चर वापरलं जातं. त्याचबरोबर सेनेगा नावाचं देखील एक मदर टिंक्चर असतं. हे देखील ज्यांना पिवळ्या रंगाचा कफ असतो किंवा ज्यांच्या श्वसनवाहिनीला सूज आलेली असते, जे लठ्ठ लोकं असतात किंवा जे वयोवृद्ध लोकं असतात, ह्या लोकांमध्ये हे सेनेगाचं मदर टिंक्चर
वापरलं जातं. याचबरोबर काही बायो कॉम्बिनेशन्स असतात, हे देखील वापरले जातात. परंतु श्रोते हो, हे जरी औषधांची माहिती मी तुम्हाला सांगितली असेल तरी देखील मी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून घेईल की होमिओपॅथीचं औषध हे सिम्प्टम सिमिलॅरिटीनुसार दिलं जातं. म्हणजे तुमची संपूर्ण केस हिस्ट्री घेऊन त्यानुसार तुमची कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन ही ठरवली जात असते आणि त्यानुसार तुम्हाला औषध हे दिलं जात असतं. श्रोत्यो, आता अस्थमाचे होमिओपॅथी गेले असता आपण पाहिले, परंतु ह्या अस्थमामध्ये काळजी नेमकी कोणती घेतली पाहिजे, कोणता आहार विहार घेतला पाहिजे, कोणता आहार घेतला पाहिजे आणि कोणता आहार टाळला पाहिजे, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. हेच आपण जाणून घेणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हा पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया श्रोत्यो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.